हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती वृंदा इन जर्मनी। तर आजचा व्हिडिओ खूप 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 जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण की आपण आलेलो आहोत जर्मनीतील वुर्झबुर्ग मधील क्रिसमस मार्केटमध्ये, म्हणजेच त्याला म्हणतात वायनाक्टमार्क्ट। तर हे दरवर्षी असे क्रिसमस मार्केट जर्मनीमध्ये गावोगावी असतात आणि या वर्षीचं विशेष म्हणजे आज मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे या जर्मनीतील क्रिसमस मार्केटमध्ये। चला तर मग लगेच बघूया तिथे काय काय विशेष आहे। सो एन्जॉय दिस व्हिडिओ। तर इथे समोर जे ग्लोकलं हे शॉप बघताय तुम्ही, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आहेत, मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा, पुंच, ब्लू वाईन, आणि त्याबरोबर त्याच्या नेक्स्ट शॉपमध्ये राईट साईडच्या तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट फ्लेवर्सचे फ्रूट्स आहेत, माईस आहेत, पॉपकॉर्न्स आहेत आणि मंडल्स सुद्धा आहेत। तर नेक्स्ट आपण आता बघूयात पुढे काय काय आहे। तर थोडंसं पुढे गेल्यानंतर बरेचसे स्कार्फ आणि स्टोल्स वगैरे आहेत, त्याबरोबरच मला गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तिथे ज्वेलरी सुद्धा दिसली मला बऱ्यापैकी। त्यानंतर पुढे गेल्यानंतर थोडंसं लगेच मला दिगांचं वेल्ट देअर नुस, म्हणजेच ड्राय नट्स जे असतात सगळ्या प्रकारचे, तर त्यांचं हे शॉप आहे। 18% GST। तर या कॅरमलाइज नट्स मध्ये खूप व्हेरिएशन्स पाहायला मिळाले, कॅश्यू, आल्मंड्स, पिस्ताज आणि अगदी वॉलनट्सचं सुद्धा कॅरमलाइज व्हर्जन पाहायला मिळालं। तर पुढे गेल्यानंतर लगेचच मला पाहायला मिळाले जर्मन स्टाईल लेब कुकेन, म्हणजेच जिंजर ब्रेड। तर ह्या हार्टशेपमध्ये पाहताय हेच ते। तर याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात, हनी, जिंजर, नटमेक पावडर वगैरे असे, आणि हे गिफ्टिंगसाठी सुद्धा वापरतात। त्याच्यावरती वेगवेगळे मेसेजेस तुम्ही पाहू शकताय, लाईक इशली बदिश, मेरी क्रिसमस, फ्रो वायनाक्टन, फ्रो पापा, फ्रो मामा, आणि असे बरेचसे मेसेजेस याच्यावरती आहेत आणि दिसायला एकदम भारी दिसतात। त्याची टेस्ट पण खूप छान लागते, कारण की मला बऱ्याचदा माझ्या ऑफिसमधनं असे गिफ्ट मिळालेले आहेत आणि एकदम भारी लागती टेस्ट याची। तर जर्मनीमध्ये अशा क्रिसमस मार्केटची ट्रेडिशन ही 13th-14th सेंचुरीपासून सुरू आहे आणि कालांतराने बऱ्याचशा कंट्रीजनी, म्हणजे US वगैरे लाईक यांनी सुद्धा हे क्रिसमस मार्केट सेलिब्रेट करण्याची किंवा एन्जॉय करण्याची ट्रेडिशन सुरू केलेली आहे, हे कल्चर अडॅप्ट केलेलं आहे। आणि मी जे काही हे शूट केलेलं आहे हे डे लाईटमध्ये शूट केलेलं आहे आणि हे मार्केट इतकं जास्त मोठं आहे की अगदी आम्हाला फिरत फिरत रात्र झाली आणि मी नाईट व्ह्यू सुद्धा याचा शूट केलेला आहे। तर तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पुढे गेल्यानंतर लगेचच वेगवेगळ्या प्रकारचे स्पायसेस आणि हर्ब्स पाहायला मिळाले। तर त्यामध्ये खूप जास्त व्हॅरिएशन होतं, त्याला जर्मन भाषेमध्ये म्हणतात क्रॉयटर किंवा गेवुत्सेन, आणि त्याबरोबरच फ्रूट फ्लेवर्सचे वेगवेगळे टी सुद्धा पाहायला मिळाले। आणि आपल्या स्पायसेसमधलं म्हणलं इंडियन तर मला क्युमिन सीड्स पाहायला मिळाले, पण मला इथे शूट नाही करता आलं। तर एवढं सगळं चालून झाल्यानंतर आता खूप जास्त भूक लागलेली आम्हाला सर्वांना, तर आम्ही आता एक वेगळा पदार्थ शोधतोय, लांगोश। तर हा पिझ्झाचाच प्रकार आहे, परंतु इथे तरी मला लवकर सापडत नव्हता, पण आम्ही शोधतोय, आता बघूयात पुढे कुठे मिळतोय तो। तर आपला लांगोशचा शोध तर चालूच आहे। तर त्या दरम्यान वेगवेगळे फूड स्टॉल पाहायला मिळाले। तर जर्मन क्रिसमस मार्केट हे सॉसेजेसच्या शिवाय इनकम्प्लीट आहेत। तर बापरे, या शॉपवरती सुद्धा खूप जास्त गर्दी आहे। तर ही बाई बघा, एवढा मोठा ब्रेडचा रोल आणि त्यामध्ये मोठा सॉसेजेसचा रोल, तर ब्रेड असतात आणि त्याच्यामध्ये गरम गरम असे सॉसेजेस, तर लोक इथे खाणे खूप पसंत करतात। त्याबरोबरच नेक्स्ट आहे ब्लू वाईन। तर हे इथलं जर्मनीचं खूप जास्त फेमस असं ड्रिंक आहे क्रिसमस मार्केटमधलं। तर हा बघा माणूस इतकं गरम गरम हे सर्व करत होता। तर ही थोडक्यात आपली चेरीज वगैरे असतात त्याची वाईन असते, पण ही गरम असते, याच्यामध्ये काही स्पायसेस सुद्धा ऍड केलेले असतात, जसं की दालचिनी वगैरे। पण बाहेर खूप जास्त थंडी असते, टेम्परेचर हे 1-2 डिग्री। तर अशा थंडीमध्ये अशी वाफाळलेली वाईन आणि म्युझिक, असं हे यांचं फेवरेट कॉम्बिनेशन आहे। पुढे गेल्यानंतर असे डीप फ्राईड बॉल्स पाहायला मिळाले, याच्यावरती पावडर्ड शुगरनी कोट केलेलं होतं आणि लोकांची पसंती याला सुद्धा खूप जास्त पाहायला मिळाली। तर त्याच्या पुढील शॉपमध्ये बाउम स्ट्रिट्सेल हे पाहायला मिळालं, याला सुद्धा लोकांची खूप जास्त पसंती होती। तर हे स्वीट काइंडचं होतं, आपला पिझ्झा ज्यापासून बनतो तर तेच पीठ एका स्टिकवरती रोलअप करून अशा प्रकारे ग्रिल केलेलं होतं, त्याच्यामध्ये न्यूटेला वगैरे स्टफिंग पण होती। तर मोस्टली जर्मन क्रिसमस मार्केट हे वस्ट आणि ग्लू वाईन, बियर, म्हणजे सॉसेजेस आणि वेगवेगळ्या स्टाईल्सचे जर्मन ब्रेड्स, केक्स यांच्यासाठीच प्रसिद्ध असतं। तर यस, फायनली आम्हाला आमचं फेवरेट लांगोश याचं शॉप मिळालेलं आहे। तर लास्ट इयर मी हे जे आहे लांगोश हे एका जर्मन क्रिसमस मार्केटमध्येच खाल्लेलं होतं, तर म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं होतं की हेच खायचं आणि फायनली आम्हाला ते मिळालेलं आहे। तर लांगोश हे बेसिकली हंगेरियन फूड आहे
तर अल्टिमेटली पिझ्झा सारखंच आहे हे. जो आपला पिझ्झा असतो तो बेक केलेला असतो, तर हे स्मॉल साईज मध्ये पिझ्झाच्या शेप मध्ये फ्राय केलेलं असतं आणि त्याच्यावरती वेगवेगळे टॉपिंग्स असतात, स्वीट आणि सॉल्टी सुद्धा, चीजी आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स वगैरे पण असतात. पण एक नंबर लागतं, क्रिस्पी असतं आणि गरम गरम असतं. महत्वाचं म्हणजे एवढ्या थंडीमध्ये. तर फायनली आम्हाला मिळालं आणि आम्ही ते खूप जास्त एन्जॉय केलं. तर मस्तपैकी लांगोश एन्जॉय केल्यानंतर पुढे बघूयात आता क्रिसमस मार्केटमध्ये काय आहे ते. हे बघा, हे आपले भारतीय दिवाळीचे आकाशकंदील आहेत ना, हे यांच्याकडे सुद्धा आहेत इथे क्रिसमस साठी विकण्यासाठी. भारी ना. आणि त्याच्या किमती सांगू का मी तुम्हाला? विदाउट केबल, विथ केबल, असं काय 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 आहे. नाही, 1832. ओके. तर वेगवेगळ्या डिझाईन्स आणि सायझेस मध्ये हे आकाश कंदील विकण्यासाठी होते आणि त्याच्या किमती 25 ते 35 युरो या रेंजमध्ये होत्या. तर पुढील काही शॉप्समध्ये घर सजावटीच्या, त्याबरोबरच क्रिसमस ट्री किंवा क्रिसमस मध्ये इथे घर वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह आयटम्सनी सजावट करतात, तर त्याचे सुद्धा खूप छान असे अँटिक पीस बघायला मिळाले. तर पुढील काही शॉप्स आहेत, तर त्याची व्हिजिट तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. तर पुढील काही दुकानांमध्ये ना गरम कपडे विकण्यासाठी होते. खूप वेगवेगळ्या डिझाईन्सचे, वेगवेगळ्या कलर्सचे, वेगवेगळ्या फॅशनचे कपडे जास्त होते, जसं की टोप्या, शॉल्स, हँड ग्लोव्ज आणि स्कार्फ वगैरे, स्टोल्स वगैरे. त्याबरोबरच इथे मला काही वॉलेटचे शॉप्स सुद्धा दिसले. तर वेगवेगळे वॉलेट्स होते, वेगवेगळे, त्याबरोबरच वेगवेगळ्या कलर्सचे होते. खूप छान छान होते. इकडे पण सगळे टोप्यांचे आणि स्कार्फ आणि स्टोल्स आणि गरम कपडे सगळे याचं शॉप आहे. हे टेबल क्लॉथ्स आहेत. टेबल डायनॉक्स मार्क हे वुर्झबर्गचं. म्हणजे कुठे रस्ता काही सापडत नाहीये, कुठून कुठं जायचं. जिकडे जाईल तिकडे शॉप दिसत आहेत सगळीकडे. टॉयचे, गरम कपड्यांचे, खाण्याचे, छोटे 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 लाकडी शॉप आहेत, पण किती सिस्टमॅटिक वेने अरेंज केलेले आहेत सगळे. यस, किती सुंदर दिसतंय ना, भारी. तर अशा जर्मन क्रिसमस मार्केट बद्दलची आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. तुम्ही इथे या 2 आज्या बघताय समोर, तर अशा बऱ्याचशा आज्या मी पाहिल्या इथे, की ज्या आपल्या जुन्या फ्रेंड्स भेटल्यानंतर त्यांच्याशी इतक्या कडकडून भेटत होत्या आणि अशा खूप जुन्या गप्पा काढून गप्पा करत थांबलेल्या त्या. तर हे बघून मला खूप भारी वाटलं. त्यानंतर पुढे मला असे काही लाकडी पक्षी, त्याबरोबरच वेगवेगळ्या शेप्स मधले पॉट्स आणि खूप जास्त डेकोरेटिव्ह आयटम जे गार्डन मध्ये वगैरे हँग करण्यासाठी. त्याबरोबर नेक्स्ट काही शॉप मध्ये वेगवेगळे असे बॅग्स बघायला मिळाले. खूप जास्त अट्रॅक्टिव्ह होत्या, खूप सुंदर सुंदर बॅग्स पाहायला मिळाल्या. त्यानंतर त्याच्या पुढच्याच एका दुकानामध्ये मला फेगेल हाऊस पाहायला मिळालं, म्हणजेच बर्ड हाऊस. तर पक्ष्यांसाठीचे वेगवेगळे असे छोटे छोटे कलरफुल इतके भारी घरं होती ना, आणि प्रत्येक घरावरती कुठल्या पक्षासाठीचं हे घर असणार आहे त्याचं चित्र सुद्धा होतं. तर मला आणि माझ्या मुलांना हे फेगेल हाऊस खूप जास्त आवडले, कारण की इथे बरेचसे जे लोक आहेत ना, तर अशी ही पक्ष्यांची घरं जी आहेत ना, तर त्यांच्या गार्डन मध्ये वगैरे हँग करतात. त्याच्यामध्ये खाऊ पाणी वगैरे ठेवतात आणि लिटरली पक्षी येतात तो खाऊ खाण्यासाठी, आणि इतकं सुंदर दिसतं. झाड
झाडांमध्ये कुठेतरी असं हँग केलेलं असतं. एरवी जरी रोडवरनं जात असाल तुम्ही इथे कुठल्याही गावांमध्ये, तर असे फ्युगल नेस्ट किंवा फ्युगल हाऊस जे म्हणतो ते आपण असे हँग केलेले असतात झाडांवरती. एकदम भारी वाटतं. तर फक्त पक्ष्यांसाठीच नाही तर इथं मधमाशांसाठीचं सुद्धा एक वेगळं घर होतं हँग करण्यासाठी, तर ते सुद्धा खूप छान होतं. त्यानंतर आम्हाला लाईव्ह स्ट्रीट म्युझिक परफॉर्मन्स सुद्धा एन्जॉय करायला मिळाला, तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. तर अनघाने मस्त उंच झोका एन्जॉय केला. तर तुम्ही या क्रिसमस मार्केटचा नाईट व्ह्यू त्याबरोबरच लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट आहे ती आता एन्जॉय करा. तर आम्ही दुपारी 12च्या आसपास या क्रिसमस मार्केटमध्ये आलेलो, तर तेव्हा जास्त गर्दी नव्हती आणि जसा जसा दिवस मावळला खूप जास्त अंधार झाला तर लोकांची इतकी जास्त गर्दी वाढली तर तुम्ही बघू शकताय. आणि अशा क्रिसमस मार्केटमध्ये दिवसापेक्षा सुद्धा रात्री येणं लोक जास्त पसंत करतात आणि खूप जास्त एन्जॉय करतात, कारण की दिव्यांची रोषणाई असते, सगळीकडे वातावरण अगदी असं गजबजलेलं असतं आणि खूप जास्त लखलख लखलख दिव्यांची रोषणाई असते, त्यामुळे रात्री जास्त खूप गर्दी होती. आय होप तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर आज जर्मन क्रिसमस मार्केटची टूर एन्जॉय केली असणार आहे आणि जर्मन क्रिसमस मार्केटमध्ये कुठल्या प्रकारचे फूड्स असतात, काय वेगवेगळ्या गोष्टी असतात हे जाणून तुम्हाला सुद्धा माझ्या इतकाच आनंद झाला असेल. आणि असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला जर्मन क्रिसमस मार्केट हे कसं वाटलं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.